आवाज जनसामान्यांचा। दौंड पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाचे सुखदेव चोरमले तर उपसभापती अमृता अभिमन्यू गिरीमकर यांची बिनविरोध निवड झाली आहे। आमदार राहुल कुल यांनी सभापती आणि उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर सुखदेव चोरमले आणि अमृता गिरीमकर यांचा सत्कार केला। पंचायत समितीच्या 2 इमारती होत असल्याने आमदार राहुल कुल यांनी समाधान व्यक्त केलं। यानंतर आमदार राहुल कुल यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांचे आभार मानले। पहा आमदार राहुल कुल काय म्हणाले। आज दौंड पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर दौंड पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती या पदासाठी निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे पंचायत समितीचे सदस्य श्री सुखदेव सोनबा चोरमले हे सभापती म्हणून बिनविरोध निवडून आले। त्याचबरोबर उपसभापती पदासाठी पंचायत समितीच्या सदस्या सौ अमृता अभिमन्यू गिरीमकर या बिनविरोध निवडून आल्या। या दोघांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि ही निवडणूक पार पाडण्यासाठी विरोधी सदस्यांनी सुद्धा अर्ज भरले होते, त्यांनी माघार घेतली, त्याबद्दल त्यांचंही मी आभार मानतो आणि पुढे सगळ्यांना एकत्रित घेऊन कामकाज करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील। पंचायत समितीच्या माध्यमातून अतिशय सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही या सर्व 14 सदस्यांच्यावर राहील आणि त्याच्यामध्ये हे सगळेजण चांगलं काम करतील अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे। शासनाच्या वतीनं आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि या पंचायत समितीचं कामकाज लोकाभिमुखी व्हावं असा आमचा प्रयत्न राहील। मी पंचायत समितीच्या भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी श्री राहुल भोसले यांची निवड झाली, त्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सगळे एकत्रित मिळून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करतील अशा प्रकारची मला खात्री आहे। तालुक्याला जास्त मिळतं याचा आनंद सगळ्यांना मिळाला पाहिजे, व्हायला पाहिजे। पहिली एक इमारत आहे, दुसरी एक अजून इमारत होतीये आणि अजून भव्य दिव्य इमारत असल्या पाहिजे, त्यामुळे एकच्या ऐवजी 2 इमारती होत आहेत याचा मला निश्चितपणे आनंद आहे आणि त्यामुळे चांगल्या जागेमध्ये जास्त जागेमध्ये लोकांना चांगलं कामकाज करता येईल अशा प्रकारची मला खात्री आहे। नवीन इमारत ही पंचायत समितीच्या जी काही इमारत होतीये ती तहसीलदार कार्यालय ज्या ठिकाणी कार्यरत आहे, जिथं प्रांत कार्यालय कार्यरत आहे, प्रांत कार्यालयाची नवीन इमारत होतीये, त्याचबरोबर डीवायएसपी कार्यालयाची इमारत होतीये, त्याच भागामध्ये त्याच एरियामध्ये हे नवीन पंचायत समितीचं कार्यालय होईल आणि सगळ्या लोकांच्या दृष्टीनं प्रशासकीय व्यवस्था चांगली करण्याचा आमचा त्या ठिकाणचा प्रयत्न आहे। एकाच ठिकाणी सर्व कार्य दादा तालुक्याचे पहिले सभापती हे आपले आजोबा होते आणि या सभागृहाला त्यांना नाव सुद्धा दिलेलं आहे। आज सुद्धा स्वतःच्या सोहळ्यावर आपले सभापती झाले, याबाबत आपल्याला कसं वाटतं? मला निश्चितपणे आनंद आहे। पंचायत समितीचं आणि माझं एक वेगळं नातं राहिलेलं आहे। या पंचायत समितीचे पहिले सभापती हे माझे आजोबा कैलासवासी बाबूराव भाऊ कुल हे राहिलेले आहेत आणि आज पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांच्या विचारानं सभापती पद हे आमच्याच विचाराच्या सर्व सदस्यांना मिळतंय आणि ते कामकाज पाहतायत। निश्चितपणे आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटावा अशी ही गोष्ट आहे। G9 मराठीसाठी बबनराव धायतोंडे, दौंड।